हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथे मोबाईलवर स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊन दोन्ही बाजूने दगडफेक झाल्यानं दोन्ही बाजूच्या 30 जणांवर गुन्हा दाखल करत आतापर्यंत 12 संशयितांना अटक करण्यात आली आहे। घटनास्थळ आणि हातकणंगले पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी आहे की शनिवार दिनांक 11 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली होती। या मिरवणुकीदरम्यानचा एक व्हिडिओ मराठा समाजातील एका युवकाने स्टेटसला ठेवला होता। या स्टेटसवरून दोन समाजात तेढ निर्माण झाली होती। याबाबत बौद्ध समाजातील काही कार्यकर्त्यांनी मराठा समाजातील सुदेश माने या युवकाला त्याच्या दारात जाऊन मारहाण केली। त्याच्यासोबत असलेल्या घरातील एका महिलेलाही धक्काबुक्की करून कार्यकर्ते पसार झाले होते। या घटनेची माहिती मिळताच मराठा समाजातील युवक मोठ्या संख्येने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जमा झाले। या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांच्यासह हातकणंगले पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। पोलीस आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना समजावून सांगत वाद वाढणार नाही याची खबरदारी घेत वाद मिटवला होता। मात्र दोन्ही बाजूच्या काही हुल्लडबाजांनी एकमेकांवर दगडफेक करत मिटवलेला वाद चिघळवण्याचा प्रयत्न केला। यानंतर पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना सौम्य लाठीमार करत पिटाळून लावलं। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, पोलीस उपाधीक्षक डॉ. रोहिणी सोळंके यांनी भेट देऊन सूचना केल्या। या घटनेची रात्री उशिरा हातकणंगले पोलीस ठाण्यात नोंद झाली। यामध्ये दोन्ही बाजूच्या 30 जणांवर बंदी आदेशाचा भंग करणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणे, मोबाईल स्टेटस ठेवून जातीय तेढ निर्माण करणे, दगडफेक करणे, मारहाण करणे, दहशत निर्माण करणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला असून यापैकी योगेश कोठावळे, विश्वनाथ कांबळे, दिग्विजय कांबळे, अमर कांबळे, अलोक राजमाने, दादा भोसले, युवराज कोळी, दशरथ मिळशिंगे, सदाशिव माने, रतन वडर, करण वडर, भूषण चव्हाण या संशयितांना अटक केली असून उर्वरित 18 संशयित अद्याप फरार आहेत। सध्या हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी यासह दंगल काबू पथक तैनात करण्यात आलं असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील माने करीत आहेत। मराठी एस न्यूजसाठी हातकणंगलेहून रोहन साजने।